शिवसेना शिवसेना शिवसेना। नमस्कार विनाताई, नमस्कार. आपली 2015मध्ये आमच्या रामबाग सिंडिकेट प्रभागातून नगरसेविका या पदावर निवड झाली. त्यानंतर आपल्याला 2 चांगल्या संधी मिळालेल्या आहे. आपल्या प्रभागाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्ष म्हणूनही आपण काम केलेलं आहे. त्यानंतर आपण महिला व बालकल्याण समिती आणि दिव्यांग समिती या समितीवरही उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. तर हे कार्य करीत असताना आपले दृष्टिकोन काय होता आणि आपण कोणकोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले की त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग व्यक्ती असेल किंवा आमच्या महिला भगिनी असतील यांच्यासाठी आपण राबवलेल्या विविध योजना आणि त्यातून आमच्या प्रभागातील नव्हे तर पूर्ण कल्याण नगरीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी याचा कसा फायदा झाला याबद्दल आपण विवेचन केलं. आपल्याला आपला अनुभव सांगितले तर बरं होईल. नमस्कार. 2015 साली जेव्हा महिला आरक्षण घोषित झालं, 50% महिला आरक्षण घोषित झालं, त्यानंतर आम्हाला ही संधी मिळाली महिलांना. त्या सेवेअंतर्गत आम्ही आमच्या परीने बरीच कामं केली प्रभागामध्ये. जेव्हा मला वार्ड सभापती झाले त्याच्यानंतर मला महिला बालकल्याण सभापतीपदही मिळालं. पहिले काम माझं हेच होतं की दिव्यांगांना पेन्शन योजना लागू झाली, त्यामध्ये 2,500 त्यांना देण्याचं कबूल केले आणि जवळजवळ 120 लोकांना ही योजनेचा लाभ झाला आणि आता त्याचे हजार आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही महिला बालकल्याणतर्फे महिलांसाठी घरघंटी आणि शिलाई मशीन यांचं वाटप केलं आणि नंतर आम्ही त्याच्यानंतर बरेच प्रशिक्षणही लावले महिलांसाठी, जेणेकरून ते सक्षम व्हावे. आणि त्यामध्ये आम्हाला महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.